नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, युनिक एमपीएससी मास्टर क्लास या सिरीज मधल्या नव्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मागच्या भागामध्ये आपण नवी राज्यसेवा 2025 चं स्वरूप असेल, अभ्यासक्रम असेल आणि पेपर पॅटर्न असेल, त्यामध्ये जे काही आयोगानं बदल स्वीकारलेले आहेत त्याची सविस्तर चर्चा केली होती. आता त्याच बाबीला पुढे नेण्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह जर परीक्षा झाली असेल, म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा, तर अर्थात विद्यार्थ्यांच्या समोर थोडासा काळजीवजा जो भाग असतो तो लिहायचं कसं, म्हणजे अभ्यास करणं, त्याचा भाग म्हणून वाचन करणं एका बाजूला आहेच आहे आणि त्यातनं आपलं आकलन मजबूत करणं, पण ते केलेलं आकलन तुम्हाला आता शब्दांमध्ये मांडायचं आहे, तुम्हाला लिहायचं आहे. सो म्हणूनच आजच्या भागाचं जे टायटल आपण केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. राज्यसेवा 2025 डिस्क्रिप्टिव्ह, मुद्दाम इंग्रजीमधला शब्दप्रयोग वापरलाय, अर्थात वर्णनात्मक मुख्य परीक्षेला सामोरं जाताना. मी 3 घटकांच्या माध्यमातून आजच्या या भागाची चर्चा तुमच्या समोर मांडणार आहे. त्यातला अर्थातच पहिला भाग थोडासा, पहिले दोन्ही भाग एका अर्थानं 2 घटक म्हणूयात त्याला, तर ते 2 घटक उजळणी वजा असतील, रिव्हिजन एका अर्थानं असेल. पहिला, या परीक्षेची रचना एकदम थोडक्यामध्ये पीपीटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी ब्रशअप करणार आहे. दुसरं, पेपर पॅटर्न पण पुन्हा एकदा मी पीपीटीचा आधार घेऊन तुमच्या समोर मांडणार आहे. आणि मग ज्या घटकासाठी आजचा हा भाग आपण निर्माण केलेला आहे तो म्हणजे लिहायचं कसं, म्हणजे उत्तर लेखन, तर त्याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण चर्चेला सुरुवात करूया. मी जसं मगाशी म्हणालो तुम्हाला की 2 बाबींचं मी रिव्हिजन करणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा या टप्प्यातले आयोगानं काय बदल केलेले आहेत आणि ते सोयीचं जावं याच्यासाठी मी ते मुद्द्यांमध्ये विभागलेलं आहे. पहिला जो बदल आहे तो पेपर्स ज्याला म्हणूयात आपण, या रूपातला तुम्हाला समजून घेता येतो. एकूण 9 पेपर आहेत. निबंधाचा 250 गुण, सामान्य अध्ययन एकूण 1000 गुण, 4 पेपर्स आहेत, तुम्हाला एव्हाना ते माहिती आहे. वैकल्पिक विषय एकच विषय निवडायचा आहे, 500 गुण आहेत. आणि याखेरीज म्हणजे हे जे 3 पेपर्स आहेत तर ते अनिवार्य आहेत आणि त्यात तुम्हाला मिळालेला प्रत्येक गुण मुख्य परीक्षेमध्ये मेरिटसाठी काउंट केला जाणार आहे, म्हणजे मोजले जातील. पण इथं हा जो डी ज्याला वेगळं मी मार्क केलेला आहे, ज्याला आपण भाषा विषय असं म्हटलेलं आहे, अर्थात अनिवार्य मराठी आणि इंग्रजी, हे 2 भाषेचे पेपर आहेत, अनिवार्य पेपर आहेत. मात्र ज्याला 300 गुण आणि एकूण 600 गुण आहेत, पण त्याचं वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं तर ते पात्रता म्हणजे क्वालिफाईंग आहेत. याचाच अर्थ आहे मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा या दोन्ही भाषा पेपर मधल्या 300 पैकी 25% गुण तुम्हाला प्राप्त करायचे आहेत. ते जर का तुम्ही केलेत तर मग आणि मगच तुमचे हे जे उरलेले पेपर आहेत ते पेपर तपासले जातील, त्याची असेसमेंट होईल. याचाच अर्थ म्हणून मी जे लिहिलेलं आहे म्हणजे मुख्य परीक्षा ही, इथं त्याचा संबंध आहे, एकूण 1750 गुणांची आहे. हा झाला पेपरच्या संख्येमधला बदल, जो मुद्दा म्हणून सोप्या पद्धतीने तुमच्या समोर मांडलेला आहे, त्याला आपण राईट करूयात. दुसरा जो बदल आहे तो अर्थातच अभ्यासक्रमाचा आहे. आणि इथून पुढचे जे भाग होणार आहेत, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, 2, 3, 4 या सामान्य अध्ययनातल्या सर्व पेपरच्या अभ्यासक्रमाची डिटेल चर्चा मी आणि माझे सहकारी त्या विषयाच्या बाबतीमध्ये करणार आहे. त्यामुळे मी फक्त थोडक्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. अभ्यासक्रम मुख्य परीक्षेचा विस्तारला आहे, वाढला आहे, तो तुम्ही बघितला असेल आणि त्या पुढच्या भागाच्या चर्चेमध्ये तुम्हाला ते समजेलही. तिसरं जे आहे स्वरूपामध्ये मुख्य परीक्षेच्या काय बदल झालेला आहे, आजच्या भागाचंच टायटल आपण त्यामुळं स्वीकारलेलं तसं आहे. तर ही परीक्षा लेखी बनलेली आहे, वर्णनात्मक, त्याला इंग्रजीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह असं म्हटलंय. म्हणजे तुम्हाला जे काही पेपर्स आहेत, जे काही विषय आहेत, त्याचा जो काही अभ्यासक्रम आहे त्यावरती जे काही वाचायचं आहे त्याच्या आधारे तुम्ही आकलन कराल, पण ते आकलन तुम्हाला वेगवेगळ्या गुणमर्यादेसाठी, वेगवेगळ्या आणि विशिष्ट आयोगानं जेवढी सांगितलेली आहे त्या शब्दमर्यादेमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यामुळं स्वरूप काय बदललेलं आहे तर ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे वस्तुनिष्ठ हे जे पूर्वी होतं त्याच्याऐवजी आता वर्णनात्मक, म्हणून त्याला सोप्या शब्दामध्ये आपण लेखी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आयोगानं म्हणजे मागचं वर्ष सरता सरता 2024 सरता सरता पेपरचा पॅटर्न काय असेल याचं देखील डिक्लेरेशन दिलं, विद्यार्थ्यांना ते कळवलं. आणि या भागामध्ये आपण निबंध आणि सामान्य अध्ययन या दोन्ही विषयांचा पेपरचा काय प्रकारचा पेपर पॅटर्न असेल ते आयोगानं कळवलेल्या सूचनेच्या आधारे इथं दिलेलं आहे. निबंध जो अर्थातच 250 गुणांचा आहे, तर तुम्हाला एकूण 2 विषयांवरती प्रत्येकी 125 गुणांसाठी
2 विषयांवरती निबंध लिहायचा आहे. सो असे 250 गुण. त्यानंतर सामान्य अध्ययन, ज्याला आपण अंडरलाईन करूयात. पण इथं बघा, पेपर क्रमांक 1 ते 3 याचा पॅटर्न हा साधारणतः सारखा आहे. पण प्रत्येक पेपरला म्हणजे 1 ते 3 प्रत्येक पेपरला 1, 2, 3 250 गुण आहेत, याची कल्पना तुम्हाला आहे. त्याची रचना कशी आहे, तर त्या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला एकूण प्रश्न 20 असतील, जे सगळेच्या सगळे अनिवार्य आहेत. म्हणजे 20च प्रश्न तुम्हाला दिले जातील आणि 20च्या 20 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये चॉईस नाही. दुसरं, त्यापैकी त्या 20 पैकी जे पहिले 1 ते 10 प्रश्न असतील ते प्रत्येकी 10 गुणांसाठी आहेत आणि किती शब्द मर्यादेमध्ये त्याची उत्तर लिहायचे आहेत, 150 शब्द मर्यादेमध्ये. ओके. त्यानंतर उर्वरित म्हणजे 11 ते 20 म्हणजे उर्वरित 10 प्रश्न जे आहेत प्रत्येकी त्याची गुणसंख्या वाढलेली आहे बघा, आणि अर्थातच शब्द मर्यादा देखील वाढलेली आहे. इथं 150 आहेत तर इथं 250 ते केलेलं आहे. सो अशा रीतीनं सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 ते 3 म्हणजे 1, 2, 3 प्रत्येकी 250 गुण आहेत. पण त्यामध्ये किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत, 20 पैकी पहिले 10 गुणांसाठी 150 शब्द मर्यादेमध्ये आणि उरलेले 10 प्रत्येकी 15 गुणांसाठी 250 शब्द मर्यादेमध्ये त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. मात्र सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 म्हणजे चौथा नीतिशास्त्र, त्याचं स्वरूप काहीसं वेगळं आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जेव्हा त्याचा सिलेबस बघाल आणि त्यावरती विचारले गेलेले प्रश्न तुम्ही पाहिलेत तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्यातले सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला अत्यंत विचारपूर्वक म्हणजे परीक्षेमध्येच तुम्हाला ते पहिल्यांदा बघायला मिळेल आणि त्याचा तुम्हाला तिथंच विचार करून उत्तर लिहावं लागणार आहे, विकसित करावं लागणार आहे. त्यामुळं 20च्या ऐवजी तुम्हाला लक्षात येईल की 12च प्रश्न इथिक्सच्या पेपरमध्ये म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 मध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्यातला पहिला जो प्रश्न आहे 30 गुणांसाठी आहे. त्याचे उपविभाग आहेत, पण मी ते तपशिलामध्ये मागच्या भागामध्ये मांडलेलं होतं, ते तुम्हाला कदाचित आठवत असेल. प्रश्न क्रमांक 2 ते 6 प्रत्येक प्रश्नाला 20 गुण असे 100 गुण आहेत आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 ते 12 प्रत्येकी 20 गुण असे एकूण 120 गुण आहेत. तुम्ही जर या तीनही प्रश्नांच्या संचाची गोळाबेरीज केली तर तुम्हाला असं लक्षात येईल की अशा प्रकारे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 नीतिशास्त्र 250 गुण आहेत. सो अशा रीतीनं सामान्य अध्ययन 4 पेपर्स प्रत्येकी 250 गुण त्याचा पॅटर्न आयोगानं कळवलेला आहे. त्यानंतर वैकल्पिक विषय, राज्यसेवा नवी मुख्य परीक्षा, त्यासाठी तुम्हाला आयोगानं वैकल्पिक विषयांची यादी दिलेली आहे. त्यातल्या एका वैकल्पिक विषयाची निवड तुम्हाला करायची आहे. त्यामुळे एक वैकल्पिक विषय, एकूण गुण अर्थातच 500 आहेत. ओके. पण त्या वैकल्पिक विषयाची जी काही रचना आहे तर त्याची विभागणी बघा कशी केलेली आहे. 2 पेपर्स आहेत. राज्यशास्त्र पेपर क्रमांक 1, 2, लोकप्रशासन पेपर क्रमांक 1, 2, भूगोल इत्यादी इत्यादी. प्रत्येकी अर्थातच प्रत्येक पेपरला 250 गुण आहेत आणि त्याची रचना बघा. प्रत्येक पेपरमध्ये एकूण 8 प्रश्न असतील, पैकी तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्याचीही चर्चा आपण मागच्या भागामध्ये केलेली आहे. मी फक्त उजळणी करतोय. प्रत्येक प्रश्नाला म्हणजे प्रत्येकी 50 गुण, याचा अर्थ काय, प्रत्येक प्रश्नाला 50 गुण आहेत आणि 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. याचाच अर्थ 50 गुणिले 5 250 असं होता. तुम्ही जर गुणांक त्यासाठीचे बघितले तर 10 गुणासाठी आणि त्याच्यानंतर 20 गुणांसाठी, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न वैकल्पिक विषयामध्ये साधारणतः पाहायला मिळतील. आता हा जो सगळा मुद्दा मी मुद्दाम म्हणून तुमच्या समोर ठेवलेला आहे, वस्तुतः आपण पहिल्या भागामध्ये त्याची सविस्तर चर्चा केलेली आहे. आता खरा जो प्रश्न तुम्हाला सर्वांना पडलेला असणार, ज्याची काळजी कदाचित वाटत असणार की हे सगळं आम्हाला कळलेलं आहे, आम्ही अभ्यासही करणार आहोत, पण आमच्या समोर जे आव्हान म्हणून आम्हाला वाटतं, काळजी म्हणून जी वाटते ती म्हणजे लिहायचं कसं. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, त्याच बाबीची सविस्तर चर्चा आपण इथून पुढच्या भागामध्ये करणार आहोत. जेव्हा जेव्हा आपण उत्तराचा विचार करतो, उत्तर लेखनाचा विचार करतो, आन्सर रायटिंगचा, तर 2 पद्धतीनं त्याच्याकडे पाहता येतं. त्यातली पहिली जी पद्धत आहे, त्याचं इथं टायटल बघा काय केलेलं आहे, उत्तराचा विचार रचनात्मक पद्धतीनं, म्हणजे उत्तराची रचना कशी असावी. म्हणजे सोप्या भाषेमध्ये जर ते समजून घ्यायचं असेल तर आपण एक पेजची कल्पना करूयात आणि त्यात तुम्ही असं म्हणाल की हा जो सुरुवातीचा भाग असेल तर तो प्रस्तावनेचा असेल, उत्तराबद्दल आपण बोलतोय. हा जो मुख्य भाग असेल बराच, ज्याला आपण म्हणूयात उत्तराचा गाभा किंवा मुख्य भाग, आणि अर्थात शेवट जो तुमच्या उत्तराचा तुम्ही करणार आहात त्याला समारोप असं म्हटलेलं आहे. आता हा खूपच
सोप्या पद्धतीनं उत्तराचा विचार करणं, उत्तर लेखनाचा विचार करणं, रचना कशी त्याची असावी, संरचनात्मक असं त्याला म्हटले बघा. म्हणून मग प्रस्तावना, मुख्य भाग आणि समारोप. अर्थात एखाद्या प्रश्नाच्या उत्तराची प्रस्तावना कशी असावी, सुरुवात कशी असावी, प्रारंभ कसा असावा, तर ह्याचा ठोकताळा आपण बांधू शकतो. पण मला असं वाटतं की ते तोपर्यंत तुम्हाला निश्चितपणे सांगता येणार नाही किंवा ठरवता येणार नाही जोपर्यंत तुम्ही प्रश्न काय आहे, कारण शेवटी कोणत्या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात कशी करणार आहोत, तर ते प्रश्न कोणता आहे, त्यातला विषय काय आहे आणि त्या विषयाचं काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये, पुढे आपण उदाहरणासकट ते बघणारच आहोत. त्यामुळं प्रस्तावना ही शेवटी प्रश्न काय आहे, प्रश्नाची मागणी काय आहे त्याच्यावरती ठरते. त्यामुळे हा मुद्दा तुम्ही कायमपणे लक्षात ठेवा. नंबर 2, गाभा काय असावा, म्हणजे मुख्य भाग त्याचा काय असावा, बॉडी काय असावी. पुन्हा याचं उत्तर मी थोडक्यामध्ये असं देईन की प्रश्न काय आहे, प्रश्नाची मागणी काय आहे. समजा तुम्हाला प्रश्न जर असा विचारला असेल की भारतीय संविधानाला त्याच्या अंमलबजावणीला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तुम्हाला असा प्रश्न विचारलेला आहे की भारतीय संविधानाच्या वाटचालीची किंवा गेल्या 75 वर्षातील वाटचालीची काय करा, चर्चा करा. आता इथं संविधानाची वाटचाल हा मुख्य भाग आहे आणि त्याची चर्चा करा. आता या चर्चा करा शब्दाला आपण बदलू पण शकतो. भारतीय संविधानाच्या गेल्या 75 वर्षातील वाटचालीचं परीक्षण करा. मगाशी मी चर्चा करा असं म्हणालो, आता परीक्षण करा, म्हणजे कीवर्ड त्यातला बदललेला आहे. सो प्रश्न काय आहे, प्रश्नाची मागणी काय आहे, याच्यानुसार मुख्य भाग काय आहे तो पण ठरतो, तो घटकही ठरतो. जशी प्रस्तावना प्रश्नाच्या स्वरूपावर ठरते तसाच गाभा देखील प्रश्नाच्या स्वरूपावरती, मागणीवरती ठरत असतो. आणि तीच बाब मला असं वाटतंय की समारोपाला देखील लागू आहे. फक्त या बाबतीमध्ये मी आत्ता तुर्तास एवढंच म्हणेन, कारण हे अभ्यास सुरू केल्यानंतर आणि जसजसा तुमचा अभ्यास प्रत्येक विषयाचा पुढे जाईल तसं तसं तुम्हाला मी जे आत्ता बोलतोय त्याचा अर्थ समजेल, खऱ्या अर्थानं तो अर्थ समजेल, त्याला तुम्ही वास्तवामध्ये देखील म्हणजे तुमच्या एक्झरसाइजमध्ये देखील तो आणू शकता, म्हणजे त्याचा अंमल करू शकता. सो काय मला म्हणायचं आहे या बाबीबद्दल, तर प्रस्तावना सर्वसामान्य असू नये. प्रस्तावना ही अत्यंत नेमकी आणि प्रभावी असावी. पण आता नेमकी आणि प्रभावी असावी याचा अर्थ काय, तर पुन्हा त्याचं उत्तर असंच आहे की प्रश्न काय, प्रश्नातला विषय काय, त्या विषयाचं आपलं आकलन कसं आहे, आणि मग आपलं आकलन जर समग्र असेल, चहूबाजूनी केलेलं असेल, तर त्यावरती तुम्ही अत्यंत नेमक्या आणि प्रभावीपणे प्रस्तावना लिहू शकता. म्हणजे हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि तीच बाब समारोपाला आहे. जनरल समारोप करता कामा नये. म्हणजे तुमच्या उत्तरातली प्रत्येक ओळ, मग ती प्रस्तावना असू द्या, मुख्य भागातली ती ओळ असू द्या किंवा समारोपातली असू द्या, ती अत्यंत नेमकी असावी आणि प्रभावी असावी. म्हणजे त्यातनं तुम्हाला प्रश्नाला समोर ठेवून, प्रश्नाच्या मागणीला समोर ठेवून काहीतरी भाष्य करायचं आहे, लक्षवेधक काहीतरी तुम्ही त्यातनं म्हणताय, परीक्षकाला ते कळलं पाहिजे. म्हणून हा जो रचनात्मक सोपा पद्धतीनं केला जाणारा उत्तराचा विचार आहे, तिथं देखील तुम्हाला प्रभावीपणा आणता यायला पाहिजे. आणि मग यानंतर जो महत्वाचा भाग आहे, उत्तराचा विचार करताना जो दुसरा दृष्टिकोन आहे त्याच्यात आशय काय, म्हणजे उत्तराचा आशय आणि उत्तराचा गाभा काय, कंटेंट काय. म्हणजे मगाशी मी म्हणालो रचना काय आणि आता आपण आशय. अर्थात रचना आणि आशय हे परस्परांशी संबंधित अशा प्रकारचे पैलू आहेत. मी सोयीसाठी त्याला वेगळे काढलेले आहेत. आणि या अनुषंगानं आपल्याला आता उत्तर लेखनाची अत्यंत डिटेल अशा प्रकारची चर्चा करायची आहे. आता जेव्हा आपण आशयाच्या अनुषंगानं उत्तराचा विचार करतो तर तेव्हा त्याचे 3 प्रमुख पैलू लक्षात घ्यावे लागतात. त्यातला पहिला जो आहे, ऍक्च्युली जे लिहिलेलेच आहे मी, म्हणजे की आशय काय आहे. ओके, नंबर 1. नंबर 2, भाषा, म्हणजे जो आशय मला मांडायचा आहे त्याची भाषा कशी असली पाहिजे. ओके, हा दुसरा भाग आहे. आणि तिसरा जो पैलू आहे, जेव्हा आपण आशयाच्या अंगानं उत्तराचा विचार करतो, तिसरा पैलू म्हणजे सादरीकरण, म्हणजे मांडणी, प्रेझेंटेशन असं इंग्रजीमध्ये त्याला म्हणू शकतो. सो अशा रीतीनं हा जो दुसरा दृष्टिकोन आहे ज्यातून आपण उत्तराचा विचार करू शकतो, त्याचे 3 पैलू मी अधोरेखित केलेले आहेत. पुन्हा मी ते रिपीट करतो. आशय, कंटेंट. नंबर 2, भाषा, म्हणजे लँग्वेज आणि आर्टिक्युलेशन. ओके, आणि नंबर 3, तुमचं सादरीकरण, तुमची मांडणी, इंग्रजीमध्ये त्याला प्रेझेंटेशन म्हणूयात. म्हणजे आणि मग याच्या यातील या 3 पैकी एकेका पैलूचा विचार आपण करूयात. सर्वप्रथम जेव्हा आपण उत्तराच्या आशयाचा विचार करतो, कंटेंटचा विचार करतो, तर पहिली बाब ज्याला आपण प्राथमिक म्हणूयात, तर ती कोणती आहे,
की जी मूलभूत अर्थानं महत्वाची आहे, तर ते मी मुद्द्याच्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. सो प्रश्नाचं काळजीपूर्वक केलेलं वाचन आणि त्या काळजीपूर्वक केलेल्या वाचनाच्या आधारे त्या प्रश्नाचं केलेलं नेमकं आकलन म्हणजे. सो हे जर का आपण काळजीपूर्वक केलं नाही तर आपल्याला आकलन योग्य ते होणार नाही. घाई गडबडीत प्रश्न वाचला तर आपलं प्रश्नाचं आकलन हे चुकू शकतं. त्यामुळे हे पहिलं पथ्य कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. आपले शिक्षक, आपले पालक सुरुवातीपासून आपल्याला हे सांगत येतात की परीक्षेमध्ये पेपर जेव्हा तुमच्या हातात येईल आणि आपण राज्यसेवा, नवी राज्यसेवा आणि मुख्य परीक्षेच्या टप्प्याबद्दल बोलतोय की जिथं तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. सो उत्तर हे प्रश्नाचं तुमचं आकलन कसं आहे याच्यावरती आधारित आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक वाचन, म्हणून मग 2दा वाचा असं ते सांगत असतात. त्यामुळे 2 वेळा आपण वाचूया. नंबर 2, जेव्हा तुम्ही हे काळजीपूर्वक वाचता, ज्यातून तुम्हाला नेमकं आकलन विकसित करायचं आहे, तर त्यात पुढं काय, प्रश्नातील विषय, मग कळेल काय आपल्याला विषय काय आहे किंवा मुद्दा काय आहे, त्याला आपण वेगळ्या पद्धतीनं हायलाइट करूयात. म्हणजे कशावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. आणि हा एक अत्यंत महत्वाचा भाग प्रश्नाच्या वाचनामध्ये आणि पर्यायानं उत्तर लेखनामध्ये मध्यवर्ती ठरतो. म्हणजे 2 भाग आहेत बघा. एक म्हणजे विषय, मुद्दा. मी मगाशी एका प्रश्नाचं उदाहरण घेतलं होतं आणि इथेही एक प्रश्न मुद्दा म्हणून आपण घेतलेलाच आहे. त्याचंही उत्तर आपण घेतलं तरी त्याचंही उदाहरण आपण घेतलं तरी चालेल. मी मगाशी तुम्हाला असं म्हणालो की भारतीय संविधानाच्या गेल्या 75 वर्षातील अंमलबजावणीचं परीक्षण करा म्हणजे. हे एक उदाहरण घेता येतं आणि इथे एक मी उदाहरण मुद्दा म्हणून दिलेलं आहे, ते मी वाचून दाखवतो तुम्हाला. प्रश्न काय बघा, संविधानाद्वारे पुरवलेलं न्यायालयीन स्वातंत्र्य, संविधानाद्वारे पुरवलेलं न्यायालयीन स्वातंत्र्य ही लोकशाहीची पूर्वअट आहे. सो मी मगाशी सांगितलेला प्रश्न आणि हा नमुना म्हणून प्रश्न दोन्ही जरी तुम्ही लक्षात घेतले तर आपल्याला त्यातनं अंतिमतः अधोरेखित काय करायचं आहे, समजून काय घ्यायचं आहे की ते प्रश्न कोणत्या विषयासंबंधी आहेत, कोणत्या मुद्द्यासंबंधी आहेत. मग असा प्रश्न मी तुम्हाला सांगितला जो इथे मी लिहिलेला नाहीये, संविधानाबद्दल विचारलेला आहे. पण संविधानाच्या कशाबद्दल विचारलेला आहे, अंमलबजावणीबद्दल. मग त्याला काही संदर्भ त्यांनी वापरलेला आहे का, तर 75 वर्ष असं वापरलेलं आहे. म्हणजे नुसती संविधानाची अंमलबजावणी असा नाहीये, तर संविधानाची गेल्या 75 वर्षातील अंमलबजावणी. ओके, हा झाला एक भाग. जसं इथं न्यायालयीन स्वातंत्र्य, पण त्याला एक जोड शब्द वापरलाय बघा की संविधानाद्वारे पुरवलेलं न्यायालयीन स्वातंत्र्य. मुख्य विषय न्यायालयीन स्वातंत्र्य बरोबर आहे, पण त्याला काहीतरी जोड आहे, संविधानाद्वारे पुरवलेलं, कॉन्स्टिट्युशनली प्रोव्हाइडेड ज्याला म्हटलेलं आहे. मग त्याचं पुढं काय, लोकशाहीची पूर्वअट आहे. म्हणजे त्याला काहीतरी जोडलेलं आहे, कशाशी तरी ते जोडलेलं आहे. त्यामुळं आपण जेव्हा काळजीपूर्वक प्रश्न वाचू तेव्हा आपल्याला या 2 गोष्टी स्वच्छपणे, स्पष्टपणे अधोरेखित करता यायला पाहिजेत. आणि मग या दुसऱ्या बाबीकडे जातो, मार्गदर्शक शब्द. चर्चा करा, परीक्षण करा. आता इथं बघा शब्द काय, टिप्पणी, किंवा त्याला अजून एक शब्दप्रयोग मराठीमध्ये तुम्ही याला वापरू शकता, तो म्हणजे भाष्य, ज्याला इंग्रजीमध्ये कमेंट करा असं म्हटलेलं आहे. त्यामुळं प्रश्न जर मला समजून घ्यायचा असेल, ज्याच्यातनं मला नेमकं आणि प्रभावी उत्तर विकसित करायचं आहे, लिहायचं आहे, तर त्याच्यासाठी या 2 बाबी अचूकपणे समजून घेणं महत्वाचं आहे. नंबर 3, हे जर का आपण केलं म्हणजे त्याला लॉजिकल क्रम आहे बघा, तर प्रश्नात विचारलेल्या विषयाची नेमकी व व्यवस्थित फोड ओके करून उत्तराचा आशय, ज्याला आपण ढाचा म्हणतो, रूपरेखा म्हणतो, तर ती मनातल्या मना म्हणजे मेंटल एक्झरसाइज तो असणार आहे. मी प्रश्न काळजीपूर्वक वाचला, त्यानंतर मुद्दा मी बाजूला काढला, कीवर्ड ज्याला म्हटलेला आहे म्हणजे मार्गदर्शक शब्द, परीक्षण करा, चर्चा करा वगैरे वगैरे, तो मी बाजूला काढलेला आहे. आणि मग त्या सगळ्याला एकत्रित करून काय केलेलं आहे बघा, विषयाची नेमकी व व्यवस्थित फोड केलेली आहे. मी पुन्हा ते उदाहरण घेतो, संविधानाद्वारे पुरवलेलं, याला आपण एका वेगळ्या पद्धतीनं हायलाइट करूयात. त्याच्यानंतर न्यायालयीन स्वातंत्र्य आणि मग पुढं काय, लोकशाहीची पूर्वअट आहे. म्हणजे हे 3 भाग तुम्हाला त्या प्रश्नाचं नेमकं वाचन करून बाजूला काढता येतील, म्हणजे हायलाइट करता येतील. तर ती बाब इथं करायला पाहिजे, कारण त्याच्यावरूनच तुम्हाला उत्तराची रचना आणि अर्थात नुसती रचना नाहीये तर आशय, म्हणजे त्या उत्तराच्या रचनेच्या भागामध्ये मी काय काय लिहिणार आहे हे तुम्हाला ठरवता येऊ शकतं. मग उत्तरात संबंधित विषयाचा अपेक्षित कोणताही आयाम वा पैलू दुर्लक्षित करू नये. पुन्हा एकदा मी वाचतो आणि हे फार महत्वाचं आहे, उत्तरात संबंधित विषयाचा अपेक्षित कोणताही आयाम, म्हणजे बघा कोणताही आयाम किंवा पैलू दुर्लक्षित करू नये. आता इथं बघा मी पुन्हा त्या उदाहरणाकडे जातो. तुम्ही जर असं
ह्या प्रश्नाचा अर्थ लावला की ह्या प्रश्नामध्ये न्यायालयीन स्वातंत्र्याबद्दल विचारलेलं आहे आणि ती लोकशाहीची पूर्वअट कशी आहे, असाच मी त्याचा अर्थ लावला आणि मग मी त्या पद्धतीने उत्तर लिहिलं. तर एका या प्रश्नातील महत्वाच्या पैलूकडं, आयामाकडे दुर्लक्ष झालेलं आहे असं त्याचा अर्थ होईल. आणि तो आयाम कुठला, ज्याला मी वेगळ्या पद्धतीने केले, संविधानाद्वारे पुरवलेलं. म्हणजे न्यायालयीन स्वातंत्र्याबद्दल लिहायचं आहे, लोकशाहीची ती कशी पूर्वअट आहे हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. पण त्या न्यायालयीन स्वातंत्र्याबद्दल पण काहीतरी क्वालिफाय करणारं या प्रश्नामध्ये दिलेलं आहे. त्याच्या अनुषंगानं प्रश्नामध्ये काहीतरी समाविष्ट आहे आणि ते काय आहे, संविधानाद्वारे पुरवलेलं. म्हणजे तुम्ही जर भारतीय संविधानाचा विचार केला तर भारतीय संविधानानं स्वतंत्र न्यायपालिका यासाठी जवळपास 10 तरतुदी संविधानामध्येच केलेल्या आहेत. म्हणून त्याला न्यायिक स्वातंत्र्याची सांविधानिक तरतूद म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन केले गेलेले आहे, म्हणून मग त्याला संविधानाद्वारे. पण त्या मुद्द्याकडे जाऊयात की उत्तरात असा कोणताही जो पैलू आहे तर तो पैलू सुटता कामा नये. आणि मग तो सुटणार नाही याची काळजी कशी काय घेता येईल आपल्याला, तर प्रश्नाचं वाचन आपलं या पद्धतीनं पाहिजे. मग पुढं हे मी मुद्दामहून बऱ्याचशा गोष्टी ऍड केलेल्या आहेत की प्रश्नात संकल्पना असू शकते, विचार असू शकतो, स्पष्टीकरण असू शकतं, विश्लेषण असू शकतं, विविध आयाम पैलू असू शकतात, मूल्यमापन असू शकतं, अभ्यासक विचारवंत, उदाहरणं, दाखले, आकडेवारी, तथ्य, अशा सर्व घटकांचा, मी फक्त सर्व घटकांना अंडरलाईन करतो, हे प्रत्येक प्रश्नातच असेल असं नाहीये. म्हणून मग प्रश्न काय आहे, प्रश्नाचं स्वरूप काय आहे, प्रश्नाची मागणी काय आहे, त्याच्यानुसार तुम्हाला यातलं काय आहे आणि काय नाही हे समजू शकतं. पण ह्याचा आवाका मात्र आपल्याला प्रत्येक चॅप्टरची तयारी करत असताना पाहावा लागतो आणि ते सगळे मुद्दे आणि आयाम आपल्या तयारीमध्ये असतील याची खात्री बाळगावी लागते. आता शेवटी बघा काय म्हटले, म्हणजे उत्तराचा आशय सुस्पष्ट, नेमका, सघन व प्रभावी हवा. आता हे कदाचित तुम्हाला गुंतागुंतीचे शब्द वाटतील, पण पुन्हा बघा, आशय सुस्पष्ट हवा. तर तुम्ही जे या प्रश्नाचं उत्तर लिहाल ते वाचताना किंवा वाचल्यावरती क्लिअरली वाचणाऱ्याला हे कळलं पाहिजे की न्यायालयीन स्वातंत्र्य आणि तेही घटनेद्वारा पुरवलेलं न्यायालयीन स्वातंत्र्य या अर्थानं लोकशाहीची पूर्वअट आहे. सुस्पष्टता असली पाहिजे. नेमकेपणा म्हणजे बऱ्याचदा होतं काय की आपल्याला जे म्हणायचं आहे ते नेमकेपणानं मांडण्यामध्ये अडचणी येतात. 1 वाक्य गेलं, 2 वाक्य गेलं, 3 वाक्य, 4 वाक्य, 5 वाक्य, तरी देखील आपल्याला जे नेमकेपणानं म्हणायचं आहे ते मांडता येत नाही. म्हणून ती अडचण असता कामा नये आणि ही वाचून वाचून लिहून लिहून तुम्हाला क्षमता प्राप्त करता येईल, त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे. सघन म्हणजे डेन्स, म्हणजे जे काही त्या प्रश्नामध्ये अपेक्षित मुद्दे म्हणा, आयाम म्हणा, पैलू म्हणा, ते पैलू असले पाहिजेत. म्हणून त्याला डेन्स म्हणजे सघन, जे जे अपेक्षित आहे ते त्याच्यामध्ये समाविष्ट आहे, काही सुटलेलं नाहीये, म्हणजे सगळं काही. म्हणून मग त्याला आपण त्या पद्धतीनं पाहू शकतो. आणि प्रभावी म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं उत्तर लिहिलेलं आहे, आशय पण त्याच्यामध्ये असेल आणि भाषा पण त्याच्यामध्ये असेल, तुमचं सादरीकरण असेल, त्या सगळ्यांनी मिळून तुमचं उत्तर हे प्रभावी असू शकतं. ओके, सो अशा रीतीनं विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्हाला प्रश्नाचं वाचन करणं हे अपेक्षित आहे. पुढे आपण जाऊयात. मी जसं मगाशी म्हणालो की उत्तराचा आशय हा पहिला पैलू आहे. आता दुसरा पैलू आहे भाषा. ओके, तुम्ही जे उत्तर लिहिणार आहात तर त्या लिखाणाची, लेखनाची भाषा देखील तेवढीच महत्वाची आहे. मग भाषा म्हणजे काय, तर त्यातले अत्यंत महत्वाचे पैलू मी मुद्दामहून मुद्द्यांच्या रूपामध्ये तुमच्या समोर मांडलेले आहेत. पहिलं की कोणत्या विषयावरील प्रश्नांची उत्तर आपण लिहितोय. म्हणून बघा, संबंधित विषयाची परिभाषा असली पाहिजे. मग निबंध असेल तर त्याची भाषा वेगळी आहे, सामान्य अध्ययन असेल तर काहीशी त्याची भाषा वेगळी आहे. पुन्हा सामान्य अध्ययनामध्ये इतिहास, भूगोल, भारतीय समाज, भारतीय राज्यव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध, अर्थव्यवस्था, त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान, कृषी, जैवविविधता, त्यानंतर अंतर्गत सुरक्षा, असे जे काही सिलेबस मधले आहेत त्यांचा चौथा पेपर नीतिशास्त्राचा आहे. तर विषय आणि मग वैकल्पिक विषय. सो विषयानुसार म्हणजे पेपरनुसार, विषयानुसार परिभाषा बदलणार आहे, भाषा बदलणार आहे. त्यामुळं त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. सो त्या विषयाला अनुरूप अशा प्रकारची भाषा तुमची असली पाहिजे. हा पहिला मुद्दा. नंबर 2, जेव्हा जेव्हा आपण लिखाणाविषयी विचार करतो, वाचनाला पण ते लागू आहे. जे काय आपण वाचतो आणि मग आपण लिहितो, ह्या दोन्हीलाही ते लागू आहे की ते म्हणजे त्यातली जी वाक्यरचना आहे तर ती व्याकरणदृष्ट्या योग्य असली पाहिजे. आता आपल्याला काही व्याकरणकार व्हायचं नाहीये, म्हणजे व्याकरणकाराच्या दृष्टिकोनातून तितक्या तपशिलात जाऊन आपल्याला भाषेचा विचार करायचा नाही. पण तुम्हाला जे मांडायचं आहे
ते व्यवस्थितपणे जे व्याकरणाचे जे बेसिक नियम आहेत त्याच्यामध्ये मी लिहिलेच आहे बघा. कर्ता कुठं असलं पाहिजे, कर्म कुठं असलं पाहिजे, क्रियापद कुठं असलं पाहिजे, वाक्य पूर्ण असलं पाहिजे. ह्या ज्या काही बेसिक बाबी आहेत तर या बेसिक बाबी तुमच्या वाक्यरचनेमध्ये असल्या पाहिजेत. नंबर 3, एखाद्याला असं वाटू शकतं की प्रभावी लेखन म्हणजे अलंकारिक पद्धतीने लिहायचं आहे का, साहित्यिक जसे लिहितात काही काही तसं लिहायचं आहे का, तर बिलकुल नाहीये. या परीक्षेमध्ये देखील साधी भाषा, सुलभ भाषा, पण ती सुवाच्य असावी हा नियम लागू आहे. त्यामुळे तुमची भाषा साधी सुलभ असू द्या, म्हणून ते कंसात लिहिले बघा. अलंकारिक असणं हे अभिप्रेत नाहीये, अपेक्षित नाहीये. तिसरं, काळाचं भान ठेवत एका काळाचा अवलंब करावा. प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही प्रस्तावनेमध्ये जर वर्तमान काळात वाक्यरचना केली असेल तर मुख्य भागामध्ये भूतकाळात करू नका आणि अजून कुठं एखादं वाक्य लिहित असताना भविष्य काळाचाच वापर केलेला आहे. एका उत्तरामध्ये जेव्हा आपण काळ म्हणतोय म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, आणि बऱ्याचदा विद्यार्थी लिहित असताना हे भान सुटतं आणि हे होणं स्वाभाविक आहे सुरुवातीला, कारण तुम्हाला धास्ती याची असते की मी वाचले आणि मला ते मांडायचं आहे. त्यामुळे हे जे काही लिखाणातले तपशील आहेत विशेषतः भाषेच्या अनुषंगानं, तर ते तपशील सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पूर्णपणे समाविष्ट केले जातील याची खात्री आपल्याला देता येत नाही, पण त्याचं भान आपण ठेवायला पाहिजे. हा मुद्दा स्पष्टतेचा पुन्हा येतोय बघा की तुमची वाक्यरचना स्पष्ट आणि नेमकी असली पाहिजे. म्हणजे आणि हे कधी होतं, तुमचं वाचन जर त्या प्रकारे असेल की तुम्ही एखादा राईटअप वाचताय, एक प्रकरण वाचलेलं आहे आणि वाचता वाचता तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की यातनं तुम्हाला काय अर्थ प्रतीत होतोय. ओके, आणि तो जर होत नसेल तर तुम्ही असं म्हणू शकता ना की नाही फारच पसरट लिहिले, एकच मुद्दा पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, फार काही मुद्दे मला त्यातनं समजले नाहीत किंवा दिसले नाहीत, गवसले नाहीत, वगैरे वगैरे वगैरे. सो एका बाजूला ती स्पष्टता पण असली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला नेमकेपणा पण असला पाहिजे. तुम्ही लिहिताय एक पेजभर लिहिले, पण तेवढं एक पेज लिहिलेलं वाचून देखील जर वाचणाऱ्याला असं वाटत असेल की म्हणायचं काय आहे, तर स्पष्टतेचा अभाव आहे, नेमकेपणाचा अभाव आहे. आणि ही स्पष्टता आणि नेमकेपणा, पुन्हा मी ते रिपीट करतोय, वाचून काळजीपूर्वक वाचून एका बाजूला, आणि जे काही तुम्ही वाचणार आहात त्याला काळजीपूर्वक प्रोसेस करून, प्रक्रिया करून नच तुम्हाला ही स्पष्टता आणि नेमकेपणा आणता येतो. त्यानंतर प्रमाण लेखन हवे. त्याला शुद्ध लेखन असंही म्हणतात, पण आपण शुद्ध हा शब्दप्रयोग न वापरता प्रमाण लेखन असं वापरतोय, ज्याला खूप ढोबळपणे सांगायचं झालं काना, मात्रा, वेलांटी, उकार. आता उदाहरण बघा, मी जर परीक्षा असं लिहिलं आणि असं लिहिलं, साधी गोष्ट आहे म्हणजे ती, आणि अशा अनेक गोष्टी तुम्हाला बघता येतील. म्हणजे सो हे जर का लिहिलं तर हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्यामुळं ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्हाला कदाचित या किरकोळ वाटतील, पण ह्या बाबींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे आता छोटी ही जी सिंगल अक्षर आहेत म्हणजे ती आहे, आता मी असं लिहिलं म्हणजे सॉरी पहिली वेलांटी दिली त्याला, तर ते चुकीचं ठरेल. म्हणजे ते त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. प्रमाण लेखन. आणि पुन्हा मी ते रिपीट करतोय, तुमचं वाचन काळजीपूर्वक असेल, वाचताना ह्या सगळ्या पैलूकडं, म्हणजे भाषेचे हे जे काही सगळे पैलू मी सांगतोय तुम्हाला, तर ते वाचताना पण तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. वाचताना जर ते लक्षात घेतले तर तुम्हाला कळेल की भाषेचे पैलू किती आहेत, ते तुमच्या प्रक्रियेमध्ये प्रतिबिंबित होतील. म्हणजे प्रक्रिया करताना तुम्ही त्याचं सगळ्याचं भान ठेवाल आणि मग त्याचं भान तुमच्या उत्तरामध्ये दिसेल. म्हणजे म्हणून तो महत्वाचा भाग आहे. आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे विरामचिन्ह, म्हणजे ज्याला आपण पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह. आता तुम्ही म्हणाल की ज्याला विरामचिन्ह असं म्हटलं, ही विरामचिन्ह का वापरायची असतात, तर त्यातून तुम्हाला तो जो काही वाक्याचा तुम्ही भाग केलेला आहे तर त्यातनं विशिष्ट अर्थ तुम्हाला सांगायचा असतो, म्हणजे इन्फॉर्म करायचा असतो. त्यामुळे विरामचिन्ह ही अर्थ कळवण्यासाठी, इन्फॉर्म करण्यासाठी, प्रदर्शित करण्यासाठी अत्यंत महत्वाची, मौलाची भूमिका बजावत असतात. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत तर ते भाषिक अंग म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्याला परत कंटिन्यू आपण केलेला आहे, भाषेचाच मुद्दा पुढे आहे. लेखन प्रवाही असावं. एक इंग्रजी मधला शब्द आहे फ्लो, कंटिन्युइटी. म्हणजे प्रवाहीपणा. तिथं मुद्दाम लिहिले बघा, ठिगळ कामासारखं नको, इकडनं हे घेतले त्याला जोडले, तिकडनं हे घेतले त्याला जोडलेलं आहे. आता आपण अनेक पुस्तकं वाचतो, वर्तमानपत्र वाचतो, करंटसाठी आपण युनिक बुलेटिन सारखं मासिक वाचणार आहोत, महाराष्ट्र वार्षिकी आपण वाचणार आहोत. ओके, सो हे सगळं आपण वेगवेगळ्या सोर्सेसमधून जरूर घेणार आहोत, पण ते घेत असताना त्यातला तपशील, त्यातले मुद्दे, त्यातलं विश्लेषण, त्यातले अभ्यासक, त्यातली उदाहरणं तुम्हाला परस्परांशी नीट, व्यवस्थित पद्धतीनं, संघटित पद्धतीनं एकत्रित करायचं आहे. म्हणजे
सो तो जो सुसंघटितपणा आहे तर तो तुम्हाला जपायला लागतो आणि त्यातलं एक महत्वाचा आयाम म्हणजे प्रवाही असलं पाहिजे. मी मुद्द्याच्या 1, 2, 3, 4 अशा फॉर्ममध्ये उत्तर लिहू किंवा परिच्छेदाच्या फॉर्ममध्ये लिहू, तो प्रवाहीपणा तुमच्या लिखाणामध्ये असला पाहिजे, फ्लो तो असला पाहिजे. त्याच्यात तुटकपणा येता कामा नये. ते वाचलं की तुम्हाला लक्षात येतं म्हणजे. ओके. त्यानंतर आता हे फारच बेसिक आहे पण ते आपल्याला करायला लागेल. खाडाखोड न करता अत्यंत स्वच्छ सुवाच्य लेखन तुमचं असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा स्वतःला परीक्षक म्हणून आणि जर असे काही पेपर तुमच्या समोर आले की जिथं भयंकर अशा प्रकारची खाडाखोड केलेली आहे तर तुम्हाला कसं वाटेल. त्यामुळे त्या भूमिकेतनं पण आपण विचार करायला पाहिजे. त्यानंतर जे कळीचं आहे मी असं म्हणेन, फारच महत्वाचं आहे असं म्हणेन, म्हणजे की संज्ञा, पारिभाषिक शब्द, ओके, टर्म्स ज्याला इंग्रजीमध्ये असं आपण मानतो, की टर्म्स ज्याला मानतो आपण. इतिहासामध्ये संज्ञा आहेत, टर्म्स ज्याला मानतो आपण, परिभाषा आहे, भूगोलामध्ये, राज्यघटनेमध्ये, अर्थशास्त्रामध्ये, इथिक्समध्ये. तर तुम्हाला सुरुवातीपासून त्याच्या तयारीबद्दल पण मी बोलणारच आहे, म्हणजे याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. शब्द जरी म्हटले तरी चालते पण पारिभाषिक शब्द आहेत ते, म्हणजे तर त्याचे अर्थ काय आहेत, त्याचे समानार्थ काय, त्याचे विरुद्धार्थी काय, तुमचा शब्दसाठा तुम्हाला वाढवायचा आहे. ओके. कारण ते जर का केलं आपण तर तो जो आशय प्रभावीपणे आपल्याला मांडायचा आहे, म्हणजे कंटेंटच्या अंगाने आपण विचार करतोय पण भाषेच्या पण अंगाने. त्यामुळे ते दोन परस्परांशी निगडीत अशा प्रकारचे आयाम आहेत. आणि शेवट ज्याला म्हटलेलं आहे म्हणजे की अशा रीतीने तुमची भाषा आणि वाक्यरचना अत्यंत टोकदार, नेमकी अशा प्रकारची असली पाहिजे. आता ही जी टोकदार, नेमकी आणि प्रभावी असं म्हटलेलं आहे, म्हणजे तुम्ही वाचायला लागल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जर एखादं असं तसंच लिहिलेलं पुस्तक वाचलं तर तुम्हाला लक्षात येते की हे फारच ढिसाळपणे, पसरटपणे लिहिलेलं आहे. पण काही पुस्तकं तुम्हाला किंवा वर्तमानपत्रातले लेख तुम्हाला असं लक्षात येईल की नाही, हे खूपच नेमकं, खूप स्पष्टपणे आणि प्रभावीपणे मांडलेलं आहे. सो त्याच्यात जसा आशय महत्वाचा असतो तसाच तो आशय मांडण्याची जी भाषा आहे, जे शब्द नेमके वापरले आहेत, काटेकोरपणे शब्दप्रयोग वापरले आहेत, वाक्यरचना नेमकी केलेली आहे, पसरटपणा लिखाणामध्ये नाही, ह्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. आणि मग आता तिसरा जो पैलू उत्तर लेखनाचा आहे, उत्तराची मांडणी. पहिले दोन पैलू काय आहेत, त्यातला दुसरा तर आत्ताच आपण कन्क्लूड केलेला आहे, तो म्हणजे भाषा. भाषेच्या आधीचा कुठला पैलू होता तर तो म्हणजे आशय, कंटेंट काय असला. आता तिसरा जो पैलू आहे तो म्हणजे उत्तराची मांडणी किंवा सादरीकरण, प्रेझेंटेशन. आता अर्थात त्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत. परिच्छेदात उत्तरे लिहायची का 1, 2, 3, 4 असा अनुक्रमाचा वापर करून उत्तरे लिहायची. साधारणतः सामान्य अध्ययनामध्ये, आणि हे मी खूप ढोबळाने साधारणतः तुमच्यासमोर मांडतोय, सामान्य अध्ययनामध्ये तुम्ही पुष्कळशा प्रश्नांची उत्तरं 1, 2, 3 अशा फॉर्ममध्ये लिहू शकता. पण निबंध असेल तर निबंधामध्ये परिच्छेदाचा वापर करावा. वैकल्पिक विषय असतील तर साधारणतः परिच्छेदाचा वापर करावा. पण वैकल्पिक विषयामध्ये पण काही प्रश्नांची उत्तर तुम्ही अनुक्रमाचा वापर करून लिहू शकता. म्हणजे ओके. सो सामान्य अध्ययनामध्ये तर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं 1, 2, 3 अशा रूपामध्ये लिहू शकता. अर्थात पेपर कुठला आहे, विषय कुठला आहे आणि प्रश्नांचं स्वरूप कसं आहे याच्यावरनं कुठला फॉर्मॅट वापरायचा हे ठरतं. म्हणजे दुसरी जी बाब आहे ज्याचा उल्लेख मी मगाशी पण केला होता, प्रवाहीपणा आशय, प्रवाहीपणा भाषा आणि प्रवाहीपणा मांडणं, म्हणजे तिन्हीमध्ये येणारी ती बाब आहे. म्हणून मी सादरीकरणामध्ये देखील हा प्रवाहीपणाचा मुद्दा जो आहे, फ्लो इथं लिहिले बघा, तो असला पाहिजे. ते ठिगळ काम वाटता कामा नये. इकडनं हे घेतले, तिकडनं ते घेतले, आणि कसंही ते मांडलं गेलेलं आहे तर ते सादरीकरण आकर्षक, प्रभावी वाटणार नाही. त्यामुळे प्रवाहीपणा तो असला पाहिजे. सुसंगती हवी. म्हणजे आपण जर सुरुवात उत्तराची करताना एक भूमिका घेतली असेल तर त्या भूमिकेला पुढे आपल्याला विस्तारात न्यायचं आहे. त्याच्या समर्थनार्थ वेगवेगळ्या प्रकारचे तपशील असतील, आकडेवारी असतील, उदाहरणं असतील, अभ्यासकांची मतं असतील तर ती मतं आपल्याला वापरायची आहेत. नाही तर वरती एक म्हटले, मध्ये एक म्हणतोय आणि समारोप वेगळ्याच प्रकारचा आहे तर ते विसंगत अशा प्रकारचं तुमचं उत्तर दिसेल. म्हणून सुसंगती असली पाहिजे. इथे लिहिले बघा, विरोधाभास नसावा आणि विसंगती टाळावी. म्हणजे अत्यंत महत्वाचा भाग सादरीकरणामधला की जो तुमच्या लेखनाला प्रभावी बनवतो. आकृती आहेत, तक्ते आहेत, फ्लो चार्ट आहेत, पाय चार्ट आहेत, नकाशे आहेत, आलेख आहेत इत्यादी, ह्याच्यात तुम्ही ऍड पण करू शकता. तर त्या प्रश्नाचं स्वरूप, त्याची गरज लक्षात घेऊन तुम्हाला जो काही आशय मांडायचा आहे तर तो कोणत्या तंत्राचा यातला आधार घेऊन मांडता येऊ शकतो जेणेकरून तो आशय प्रभावीपणे सादर करता येईल. म्हणजे त्यानुसार तुम्ही ते करू शकता. आणि मला असं वाटतं की हे प्रॅक्टिसनं, सरावानं तुम्हाला ते
अवगत होईल. त्याची काळजी ॲब्सोल्युटली करू नका. आणखीन एक जी महत्वाची गोष्ट आहे की मुद्द्यांना अर्थात महत्वाच्या मुद्द्यांना तुम्हाला अधोरेखन करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे, म्हणजे तेही तितकंच महत्वाचं आहे. त्याच्या पुढे आपण बघूया, तोच मुद्दा कॅरी फॉरवर्ड होते. विविध मुद्दे अथवा आयामाची मांडणी करताना तार्किक क्रम म्हणजे आता आपण साधी गोष्ट बघितली, आपण 1 2 3 अशा पद्धतीने जर लिहित असू तर कशीही रॅन्डम जर मी मुद्दे मांडत गेलो तर तो प्रभावीपणा वाटणार नाही, म्हणजे ते सादरीकरण प्रभावी होणार नाही. तर नंबर 1 ला काय यायला पाहिजे, जर आपण महत्वाचा मुद्दा लक्षात घेत असू, आपण 4 मुद्दे मांडणार आहोत तर त्या 4 पैकी नंबर 1 ला कुठला मुद्दा यायला पाहिजे. आणि जर आपण महत्व हा क्रायटेरिया लक्षात घेत असू तर सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा नंबर 1 ला यायला पाहिजे, मग नंबर 2 ला, मग नंबर 3 ला, नंबर 4 ला. दुसरा क्रायटेरिया असा पण असू शकतो काळ. तर मग काळात जे आधी आहे ते सुरुवात येईल, त्याच्यानंतर दुसरं, त्याच्यानंतर तिसरं. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला तो जो मुद्द्यांचा क्रम आहे तर तो मुद्द्यांचा क्रम योग्य असला पाहिजे, त्याच्यामध्ये पद्धतशीरपणा असला पाहिजे, त्याच्यामध्ये तार्किक संगती असली पाहिजे. हा भाग तुम्ही लक्षात ठेवा. आता शेवट करताना काय म्हटले बघा, ह्याचा मी उल्लेख मगाशी पण केलेला आहे. शेवटी तुमचं लिखाण, तुमचं लेखन, तुमचं उत्तर, प्रत्येक प्रश्नांचं उत्तर, मग ते 150 शब्दातलं असू द्या 10 मार्कांसाठी, किंवा 250 शब्दातलं असू द्या 15 गुणांसाठी सामान्य अध्ययनामधलं, किंवा वैकल्पिक विषयामध्ये 10 मार्काची शॉर्ट नोट असू द्या किंवा 20 मार्काचा मोठा प्रश्न असू द्या, तर ते लेखन कसं असलं पाहिजे, उत्तर कसं असलं पाहिजे, सुसंघटित, वेल ऑर्गनाइज्ड असं असलं पाहिजे. ओके, म्हणजे उत्तराचे विविध भाग परस्परांशी व्यवस्थितपणे जोडलेले असायला पाहिजे. विविध भाग परस्परांशी व्यवस्थितपणे जोडलेले असायला पाहिजे, ज्यातून एक सुसंगत अशा प्रकारचा युक्तिवाद ठळकपणे पुढे येईल. म्हणजे तुमचा युक्तिवाद, तुमचं विधान, म्हणजे ती जी काही समजा 3 पानातलं उत्तर आहे, 2 पानातलं उत्तर आहे, 150 शब्दातलं उत्तर आहे, 250 शब्दातलं उत्तर आहे, अत्यंत सुसंघटितपणे म्हणजे वेल ऑर्गनाइज्ड अशा पद्धतीनं हे पुढं तुमचं आर्ग्युमेंट जे आहे किंवा जो युक्तिवाद आहे तो पुढं यायला पाहिजे. सो अशा रीतीनं तुम्हाला तिसरा जो पैलू आहे सादरीकरणाचा तो पाहता येतो. आता ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना खऱ्या अर्थाने इंटरेस्ट असणार त्या आधीच्या मुद्द्याबरोबरच, हे करायचं कसं, त्याच्यावरती उपाय काय, म्हणून मी इथे लिहिले बघा, प्रभावी लेखन कौशल्याचा विकास कसा करायचा. आणि 2 मुद्द्यामध्ये त्याचं उत्तर मी इथं मांडणार आहे, चर्चा करणार आहे. एक तुमचं वाचन, ज्याच्याबद्दल मी सुरुवातीपासून बोलतोय म्हणजे, आणि दुसरा जो मुद्दा आहे तो अर्थातच नियमित लेखन. हे 2 मुद्दे आहेत. त्यामुळे आपण पहिल्या मुद्द्यानं सुरू करूयात. वाचन आपलं अत्यंत सूक्ष्म आणि काळजीपूर्वक केलेलं असलं पाहिजे. आता जेव्हा मी सूक्ष्म आणि काळजीपूर्वक वाचन म्हणतो त्याचा अर्थ काय, तर शब्द कुठले वाचनात येत आहेत त्याचा अर्थ मला माहिती आहे का, म्हणी, वाक्प्रचार, त्याचा अर्थ मला माहिती आहे का, हा एकदम ठळकपणे स्पष्टपणे लक्षात येणारी ती गोष्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे भाषेच्या अनुषंगाने मी म्हणालो तुम्हाला की काळ, कर्ता, कर्म, क्रियापद, ह्या ज्या बाबी आहेत, म्हणजे सो सगळे जे काही आपण मगाशी पैलू बघितलेले आहेत तर ते सगळेच्या सगळे पैलू लक्षात ठेवून आपल्याला त्या अर्थानं सूक्ष्म बारकाईनं वाचन आपण करतोय, खोलात जाऊन आपण वाचन करतोय आणि काळजीपूर्वकपणे ते करतोय, म्हणजे अत्यंत आवश्यक आहे. त्यालाच मी जरा वेगळ्या पद्धतीने असं म्हटलंय आशय, म्हणजे मला मुद्दा कुठला कळतोय, काय म्हणणं आहे त्या लेखक लेखिकेचं, आशय ते तर आपल्याला बघायचं आहे. ते तुम्ही न सांगता देखील ते करत असता, आपला स्वभावच तसा आहे. पण ज्या एका महत्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष होतं तर ते अंग म्हणजे भाषिक अंग आहे. त्यामुळं व्याकरण त्यातलं, काळ आहे, विरामचिन्ह असतील, प्रमाण लेखन असेल, हे जे काही सगळे पैलू आहेत भाषिक अंगाने देखील सुरुवातीपासूनच तुम्ही वाचन करायला पाहिजे. नंबर 3, त्याचाच थोडासा विस्तार मी केलेला आहे. तुमची भाषा तेव्हाच प्रभावी होऊ शकते जेव्हा तुमच्याकडं शब्दसंग्रह असेल. त्याचाच भाग म्हणून वाक्प्रचार, म्हणी, म्हणजे तुमच्या लेखनाला जर प्रभावी बनवायचं असेल तर अत्यंत थोडक्यामध्ये म्हणी कशा असतात, वाक्प्रचार कसे असतात, तर थोडक्या शब्दामध्ये तुम्हाला अत्यंत व्यापक अशा प्रकारचा आशय प्रभावीपणे समोरच्यांना सांगता येतो, कळवता येतो. म्हणून मग ती बाब फार महत्वाची आहे. म्हणजे ओके, वाचलेल्या भागावरती, सो हे झालं वाचनाचा पहिला टप्पा. त्याच्यात मी काळजीपूर्वक सूक्ष्मपणे वाचा, दोन्ही अंगाने वाचा, आणि काय त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं तर शब्दसंग्रह तुम्हाला वाढवायचा आहे. आता वाचलेल्या भागावरती प्रक्रिया तुम्हाला करायची आहे आणि हा फार महत्वाचा भाग आहे, प्रोसेसिंग ज्याला म्हणूयात आपण. म्हणजे आणि सुरुवातीपासून हे तुम्ही लक्षात ठेवा, पहिल्यांदा वाचताना आपण अधोरेखन करतो, दुसऱ्यांदा वाचताना आपण हायलायटरचा वापर करतो, आणि जेव्हा आपण तिसऱ्यांदा वाचू तेव्हा मायक्रो नोट्स, शॉर्ट नोट्स तुम्ही काढल्या पाहिजे, जे पुढे आहेच आहे. म्हणजे ओके,
म्हणजे नुसतं मी वाचत गेलोय पण मी त्याच्यावरती प्रक्रिया केलेली नाही, मी अंडरलाईन केलेलं नाहीये, मी हायलायटरचा वापर केलेला नाहीये, अजून टेक्निकचा तुम्हाला वापर करता येतो, प्रोसेस तुम्ही केली पाहिजे. तिसरं, अनेकदा वाचणं. सोप्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे पण त्याला आपण उजळणी, रिव्हिजन्स जे आहेत, म्हणजे कुणाला 3 आवश्यक वाटतील, कुणाला 4 आवश्यक वाटतील, ते प्रत्येकाच्या व्यक्तिगत गरजेनुसार तुम्ही ते ठरवू शकता. ज्याचा उल्लेख मी केलेला आहे, शॉर्ट नोट्स, टिपणं काढणं. ओके, पण हे तुम्ही पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा वाचताना करू नका. मी तुम्हाला एक आचारसंहिता वजाच विनंती वजा सल्ला असा देतो की किमान 2 वेळा वाचायचं, तिसऱ्यांदा वाचताना तुम्ही शॉर्ट नोट्स काढण्याचा विचार करू शकता, तरच त्या नेमक्या आणि महत्वाच्या मुद्द्याच्या शॉर्ट नोट्स निघतील. नाहीतर मग जी महत्वाची पण नाहीये अशा पण गोष्टी तुम्ही शॉर्ट नोट्समध्ये कदाचित समाविष्ट करू शकता. ओके, एक त्याला सोयीचं ठरेल म्हणून रविवारच्या पुरवण्याद्वारे महत्वाचा मुद्दा काय, विविधांगी वाचन. आता तुम्हाला हे एक शब्द पुरवेल बघा की मला याची कल्पना आहे की तुमच्याकडे वेळ कमी असतो, त्या वेळेमध्ये वाचायच्याच इतक्या गोष्टी असतात की मग अवांतर वाचन नावाची जी गोष्ट आहे, इतर वाचन नावाची जी गोष्ट आहे ते करणं अवघड जातं, किमान पक्षी त्या काळामध्ये. आता अर्थात जे विद्यार्थी 2-3 वर्षांनी ही परीक्षा देणार आहेत तर ते विद्यार्थी डेफिनेटली विविधांगी वाचन. मग म्हणून मी सुरुवातीला तुम्ही काय म्हणले की वर्तमानपत्रातल्या पुरवण्या रविवारच्या ज्या आहेत त्याच्यातून तुम्ही ते तुर्तास विकसित करू शकता. काही निवडक पुस्तकांच्या माध्यमातून अवांतर वाचन. निवडक तुम्ही ठरवा, या वर्षामध्ये मला 4 इतर पुस्तकं अभ्यासाच्या शिवायची पण संबंधित आहेत, ती पुस्तकं, काही निवडक पुस्तकं तुम्हाला बघता येतील. आपल्या बॉक्समध्ये त्या निवडक पुस्तकांची यादी पण आपण देणार आहोत. सो वाचनाच्या बाबतीमध्ये हे लिहिलेलं आहे. आता वाचन जसं महत्वाचं आहे तसंच तुम्हाला नियमित लेखन देखील करावं लागेल, आणि ते कुठल्या कुठल्या रूपातलं आहे बघा. पुन्हा मी एक मुद्दाम रिपीट केलेला आहे. सूक्ष्म वाचनाआधारे टिपणं काढणं, शॉर्ट नोट्स काढणं. सूक्ष्म वाचन काय ते मागच्या मुद्द्यामध्ये बघितले. दैनंदिनी लिहिणं. तुम्हाला जर लिखाणाचा फारच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लिहा रोज, म्हणजे एक अर्धा तास तुम्ही झोपण्यापूर्वी दिवसभरामध्ये ज्या गोष्टी केलेल्या आहेत, एखाद्याला डायरी म्हणतो आपण त्याला, डायरी लिहिण्याची सवय असते. जर तुम्हाला नसेल तर तुम्ही इथून पुढे सुरू करायला काही हरकत नाही. अर्ध्या तासाचा वेळ तुम्ही ठेवा आणि जे काही दिवसभरामध्ये रॅन्डम घडलेल्या तुम्हाला जसं आठवेल तसं ते तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर सारांश लेखन. जेव्हा आपण वर्तमानपत्रातला एखादा लेख वाचतो, रविवारच्या पुरवण्यामध्ये दीर्घ लेख असतात, पुस्तकातला एखादा चॅप्टर वाचतो, तर त्याचा सारांश आपल्याला काढता येतो का, ही प्रॅक्टिस मुद्दाम म्हणून तुम्ही सुरुवातीपासून करायला पाहिजे. 1/3 करणं ज्याला म्हणतो आपण, ती बाब. त्यानंतर मग टप्पा येतो, तुम्ही जो विषय घेतलाय अभ्यासाला त्यातलं प्रकरण संपवलेलं आहे आणि ह्या सगळ्या बाबी तुम्ही केलेल्या आहेत. सूक्ष्म वाचले, त्याला प्रोसेस केले, शॉर्ट नोट्स काढल्यात, त्याची उजळणी केली आहे, आणि मग तुम्हाला प्रत्यक्ष उत्तर लेखनाला सुरुवात करायची. मग सुरुवातीला काय म्हटले बघा, पाहून लिहा आणि नंतर तुम्ही न पाहता. ओपन बुक टेस्ट म्हणजे बघून लिहिणं आणि न बघता लिहिणं, हे टप्पे तुम्ही करू शकता. आता तुम्ही जे उत्तर लिहिलेलं आहे ते दाखवा आणि त्याच्यावरचा जो काही प्रतिसाद किंवा फीडबॅक असेल त्यांना तुम्ही विनंती करा की तुम्ही जितका क्रिटिकल देता येतो तेवढा क्रिटिकल फीडबॅक द्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या लेखनातील उत्तरातील उणिवा लक्षात येतील. म्हणजे जे काय असतील, आशयाच्या अनुषंगाने असेल, भाषेच्या अनुषंगाने असेल, मांडणीच्या अनुषंगाने असेल, जे काय असेल ते, कारण ते जितकं क्रिटिकली तुम्हाला सांगितलं जाईल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजे सराव चाचण्या अत्यंत सिरियसली त्या घ्यायच्या. तुमचा अभ्यास भलेही झालेला नसला तरी वर्गात जाऊन तुम्ही सराव चाचण्या द्या, त्रास तरी होईल आपल्याला. त्यामुळे पुढे तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन व्यवस्थित पद्धतीनं कराल आणि त्याची अंमलबजावणी कराल. पण सराव चाचण्या अत्यंत महत्वाचा रोल प्ले करतात. ओके, टार्गेट शेवटी काय ठेवायचं आपल्याला, आपलं उत्तर, प्रत्येक उत्तर लिटरली प्रत्येक उत्तर. जर आपल्याला 1 to 3 सामान्य अध्ययनामध्ये एकूण 20 प्रश्न लिहायचे आहेत तर 20च्या 20 प्रश्नांची उत्तरही उत्तम व्हायला पाहिजे. टार्गेट आपण ठेवायला पाहिजे. शेवटी हा एक महत्वाचा भाग तुम्हाला कायमस्वरूपी उद्दिष्ट म्हणून ठेवायचं आहे. तुमची भाषा जी आहे तर ती भाषा किती प्रभावी करता येईल. ओके, कारण त्याच्यावरतीच तुम्हाला जो परीक्षक आहे, म्हणजे केवळ भाषा नाही, अर्थात आशय आहे, त्याच्यामध्ये भाषा आहे आणि सादरीकरण किंवा मांडणी आहे. पण त्यातला जो भाषेचा भाग आहे तर तो दुर्लक्षित होण्याची जास्त शक्यता असते. त्याला इतकं सिरियसली आपण घेत नाही, म्हणजे आपण गृहीत धरतो. तर ते होऊ नये म्हणून मी शेवटचा जो मुद्दा इथं मांडलेला आहे तर तो भाषेला अनुषंगूनच मांडलेला आहे, त्याच्याकडे आपण बिलकुल दुर्लक्ष करता कामा नये. सो विद्यार्थी मित्र हो, अशा रीतीनं आपण आजच्या या भागामध्ये जे काही राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये बदल झाले ते बदल समोर ठेवून त्यातला जो मुख्य परीक्षेतला कळीचा बदल आहे तो म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह
ही परीक्षा झालेली आहे, वर्णनात्मक झालेली आहे. उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. तर ती उत्तरं लिहित असताना नेमका काय विचार करायला पाहिजे, तयारी कशी करायला पाहिजे, तर हे आजच्या चर्चेतनं तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.